येस. ओके. सो नेक्स्ट आहे व्हॉट इज इंटरेस्ट. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की इंटरेस्ट रेट काय असतो. राईट. आता जेव्हा आपण बँकमध्ये जातो, जेव्हा आपण पैसे आपण ठेवतो, तर बँक आपल्याला ॲज अ फिक्स डिपॉझिट म्हणून काहीतरी इंटरेस्ट प्रोव्हाइड करते 6 to 7% ॲज अ इयरली. दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट इज एक्स्ट्रा मनी यू अर्न वेन यू सेव्ह मनी इन बँक. म्हणजे तुम्ही आर डी केली असेल, रिकरिंग डिपॉझिट केलं असेल किंवा फिक्स डिपॉझिट केलं असेल किंवा कुठं काही पैसे इन्व्हेस्ट केले असेल. पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्या पैशांवर तुम्हाला जो बेनिफिट भेटतो, जो प्रॉफिट भेटतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरेस्ट. आणि इंटरेस्ट जो असतो तो प्रत्येक म्हणजे प्रत्येक फॅसिलिटीजचा वेगवेगळा असतो. फॅसिलिटी इन द सेन्स जसं एफ डी आहे, आर डी आहे. राईट. तुम्ही कुठं प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, तर तो त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो वेगवेगळा असतो. राईट. द एक्स्ट्रा मनी यू पे वेन यू बोरो. म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा पैसे पे करतात आणि त्याच्याकडून काहीतरी गोष्टी विकत घेतात, तर त्याच्यावर तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट भेटतो. ओके. सो नेक्स्ट आहे एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की इंटरेस्ट अर्न ऑन सेव्हिंग मनी. म्हणजे जेव्हा तुम्ही पैसे ठेवतात बँकेमध्ये, जेव्हा तुम्ही तुमचा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करतात, तेव्हा तुम्हाला किती रेट ऑफ इंटरेस्ट तिथे भेटतो. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं हे इथे दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये की सपोज यू डिपॉझिट 10,000 इन बँक एफ डी. म्हणजे बँक फिक्स डिपॉझिट तुम्ही केलेलं आहे बँकमध्ये. सो अमाऊंट डिपॉझिटेड किती आहे? 10,000 आहे. आणि इंटरेस्ट रेट जो भेटतोय तुम्हाला 5% पर इयर. राईट. 10,000वर 5% तुम्हाला पर इयर इंटरेस्ट रेट भेटतोय आणि टाइम ड्युरेशन काय? 1 इयर. सो इंटरेस्ट रेट कसं कॅल्क्युलेशन कराल तुम्ही? इंटरेस्ट इज इक्वल टू, राईट, जी तुमची प्राइस आहे म्हणजे जी अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केलेली आहे ती इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम म्हणजे ड्युरेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ इंटरेस्ट कॅल्क्युलेशन फॉर्म्युला. राईट. तर त्याच्यानुसार 1 वर्षानंतर तुम्हाला किती बेनिफिट होईल? अराउंड इंटरेस्ट रेट किती होत, सॉरी, इंटरेस्ट रेट म्हणजे अमाऊंट तुम्ही किती टाकलेली आहे? 10,000. 10,000 इंटू 5% इंटू 1 इयर. राईट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर इंटरेस्ट किती अर्न झाला तुमचा वर्षाचा? ₹500. राईट. आफ्टर 1 इयर ओरिजिनल अमाऊंट तुमची किती होती इन्व्हेस्ट केलेली? 10,000. इंटरेस्ट अर्न किती झालेला आहे? ₹500. आणि टोटल मनी काय झालेली आहे? 10,500. तर 500 अर्न इज कॉल्ड अस इंटरेस्ट. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काय भेटलेलं आहे? इंटरेस्ट भेटलेला आहे. क्लिअर आहे? इंटरेस्ट फॉर्म्युला समजला? इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे? राईट. ओके. सो हा सिम्पल कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर जो आहे एक्झाम्पल 2 मध्ये दिले की इंटरेस्ट पेड म्हणजे बॉरिंग मनी. म्हणजे तुम्ही जर पैसे कोणाकडून विकत घेतले असेल, जसं क्रेडिट कार्डचं मी एक्झाम्पल दिलं, किंवा तुम्ही कुठून तरी लोन घेतलेलं असेल, तर त्याचा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेशन होतो. राईट. तर त्याच्यामध्ये सपोज यू टेक अ लोन ऑफ 50,000 फ्रॉम बँक. म्हणजे बँककडून तुम्ही जर 50,000चं लोन घेतला, लोन अमाऊंट किती झाली? 50,000. पण इंटरेस्ट रेट किती देतोय बँक तुम्हाला? 10% पर इयर. म्हणजे आता विचार करण्याची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही तुमचा पैसा सेव्हिंग मध्ये टाकतात तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट किती भेटतो? 6 to 7%. राईट. आणि जेव्हा तुम्ही बँकेकडून पैसे घेतात तुमच्या कामासाठी किंवा होम लोन वगैरे कार लोनसाठी, तेव्हा तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट किती द्यावं लागते? ॲज अ 10% किंवा 11% किंवा त्याच्यापेक्षा डबलनी, किंवा 13%, 14%. राईट. तर तुम्हाला बॉरोइंग मनी करायची आहे का सेव्हिंग मनी करायची आहे, किंवा इंटरेस्ट तुम्हाला अर्न करायचा आहे की द्यायचा आहे, तर तुम्हाला डिसाईड करायचं आहे. राईट. की तुम्ही डिफरन्स पाहू शकता. जर तुम्ही पैसे जर तुमच्या कोणत्या तरी गोष्टीसाठी यूज करताय, तर बँक तुम्हाला काय रेट ऑफ इंटरेस्ट देते? 10%. राईट. पण जेव्हा तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवता, तर बँक तुम्हाला किती इंटरेस्ट देते? 5 to 6%. राईट. तो याचा सेम फॉर्म्युला आहे इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेशन करण्यासाठी. 50,000 जेव्हा तुम्ही बॉरो करतात इंटू 10% इंटू 1, इंटरेस्ट रेट किती? इंटरेस्ट किती झाला तो? 5,000. म्हणजे अमाऊंट टू रिपे म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती, सॉरी, प्रत्येक महिन्याला नाही, प्रत्येक वर्षाला किती पे करायचे? 5,000. राईट. 50,000वर प्रत्येक वर्षाला तुम्हाला 5,000 पे करायचे. म्हणजे टोटल पेमेंट किती झालंय? म्हणजे टोटल अमाऊंट किती भरायची तुम्हाला? 55,000.
हिअर 5,000 इज द इंटरेस्ट यू पे टू द बँक. म्हणजे इथं काय करताय तुम्ही, 5,000 जो इंटरेस्ट आहे तुम्ही बँकला पे करताय. राईट. आपण पहिले काय पाहिलं, इंटरेस्ट अर्न. आता इथे काय पाहतो, इंटरेस्ट पेड. म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरेस्ट पे करता तर सेम गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा लोक होम लोन घेतात, पर्सनल लोन घेतात, राईट, त्यांची सॅलरी 1 लाख रुपये असते, तेव्हा त्यांना किती रेट ऑफ इंटरेस्ट भरावा लागतो, किती पेमेंट त्यांना बँकेला द्यावं लागतं, तुम्ही डिफरन्स कॅल्क्युलेशन करू शकतात. जेव्हा तुम्ही पैसे सेव्हिंग करतात तेव्हा तुम्हाला ॲज अ कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट भेटतो. पण जेव्हा तुम्ही पैसे कोणत्या तरी गोष्टीसाठी घेतात, जसं लोन असेल, कार लोन असेल, एज्युकेशन लोन असेल किंवा होम लोन असेल, राईट, त्याच्यासाठी तुम्ही किती इंटरेस्ट पे करता ते तुम्हाला इथे या एक्झाम्पल मध्ये समजलं असेल. राईट. तुमची जर अर्निंग जर कमी असेल आणि तुम्ही जर इंटरेस्ट जास्त पे करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला भविष्यात फायनान्शियल क्रायसिस येऊ शकतात. अराउंड तुमची इन्व्हेस्टमेंट अशी पाहिजे की तुम्हाला तिथे अराउंड 10 to 12% इयरली किंवा लॉंग टर्म मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो डेफिनेटली आपल्याला त्या वेल्थ क्रिएशन वरती आपल्याला फोकस करायचा आहे. राईट. हा एक सिम्पल फॉर्म्युला होता इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी. सो इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. द नेक्स्ट आहे फिक्स डिपॉझिट. राईट. आपण पाहिलं होतं की बँकेमध्ये आपल्याला इंटरेस्ट कसा अर्न करता येतो. सो फिक्स डिपॉझिट आहे. व्हॉट इज एफ डी? यू कीप मनी इन द बँक फॉर अ फिक्स पिरियड. म्हणजे 3 वर्षाचा असेल, 1 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा असेल. जेव्हा तुम्ही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करण्यासाठी जातात तेव्हा पर्टिक्युलरली तुम्हाला ड्युरेशन दिल्या जाते की तुम्हाला ती अमाऊंट 1 इयर, 3 इयर्स, पण आता 1 इयर आय थिंक थोडं कमी झालेलं आहे. ॲटलिस्ट ते 3 इयर्स डिपॉझिट होते. कारण की आता त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट पण म्हणजे जो तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो त्यांनी वाढवलेला आहे. म्हणजे जर तुम्ही 3 इयर ठेवले, 3 वर्षासाठी जर ठेवले तर तुम्हाला 8% काहीतरी रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो. अदरवाईज तुम्ही जर 1 इयर जर ठेवला तर तुम्हाला अराउंड 7% भेटतो रेट ऑफ इंटरेस्ट एफ डी वरती, फिक्स डिपॉझिट वरती. तर याचे बेनिफिट्स काय आहे? हायर इंटरेस्ट दॅन सेव्हिंग अकाउंट, लो रिस्क आहे, प्रेडिक्टेबल रिटर्न्स. पण जेव्हापर्यंत तुम्ही ती अमाऊंट त्या ड्युरेशनसाठी यूज केलेली आहेत, म्हणजे सॉरी ठेवलेली आहे, म्हणजे सपोज जर तुम्ही एक वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी जर ती ठेवली असेल तर ती अमाऊंट जी आहे ती जर तुम्ही विड्रॉ केली तर त्याचा तुम्हाला त्या एफ डीचा म्हणजे जो रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे त्याचा फायदा होणार नाही. राईट. पण जर तुम्ही एफ डी जर पर्टिक्युलर 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी ठेवली आहे, त्याच्यानंतरच तुम्ही ती विड्रॉ केली ॲज अ मॅच्युरिटी पिरियड आपण ज्याला म्हणतो, तेव्हाच ती तुम्हाला उपयोगात येईल. अदरवाईज तुम्हाला काही इमर्जन्सी आली आणि तुम्ही जर एफ डी तोडली तर डेफिनेटली त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट रेट भेटणार नाही. राईट. कारण की त्या गोष्टी पण आपल्याला जेव्हा आपण एफ डी एखाद्या बँकेमध्ये जातोय तर त्या गोष्टी आपण विचारायला पाहिजे. कारण की सडनली काय होते की आपण जर ती एफ डी तोडली तर आपल्याला ते रेट ऑफ इंटरेस्ट तेवढं प्रोव्हाइड करत नाही. सपोज एक्झाम्पल आहे 50,000 फॉर 1 इयर अँड फिक्स इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही जर 50,000 एका वर्षासाठी ठेवले, सपोज तुम्हाला जर 5% जर असेल तर त्याच्यावर ₹500 तुम्हाला वर्षाचा इंटरेस्ट भेटेल ॲज अ फिक्स डिपॉझिटवर. त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट. व्हॉट इज आर डी? डिपॉझिट अ फिक्स अमाऊंट एव्हरी मंथ. एक्झाम्पल 1,000 एव्हरी मंथ फॉर 2 इयर. पण छोटे जे बिझनेस असतात ना त्यांच्याकडे, आता तुम्ही एखाद्या दुकानावर जर गेले तर तिथे तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट वाले भेटतात. म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या टायमाला गेले ना, एक 6-7 वाजता, तर एक माणूस येतो त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून 500-1000 रुपये घेऊन जातो आणि त्यांना एक रिसिप्ट देऊन जातो. आता तो ॲज अ कन्सेप्ट झाला ॲज अ रिकरिंग डिपॉझिट. म्हणजे रिकरिंग डिपॉझिटमध्ये काय होते की तुम्ही दर महिन्याला किंवा दर दिवसाला एक छोटी बचत तुम्ही त्या अकाउंटमध्ये टाकतायत. तर रिकरिंग डिपॉझिट जे आहे ते बेसिकली तुम्हाला पोस्ट ऑफिस असेल, राईट, पोस्ट ऑफिस असेल किंवा संस्था असेल एखादी, जे की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाही म्हणता येणार त्याला, जसं एखादी संस्था कोणी ओपन केलेली आहे, बँक, सॉरी, आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये आर डीची सेवा आपल्याला दिसायला भेटते. तिथे आपण आर डी करू शकतो. सो इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की 1,000 एव्हरी मंथ फॉर 2 इयर्स. गुड फॉर स्टुडंट, बिगिनर अँड गोल बेस्ड सेव्हिंग.
सो आरडी एक चांगलं ऑप्शन आहे. जर ज्याला सेव्हिंग करायची असेल तर रिकरिंग डिपॉझिटमध्ये आपण काहीतरी अमाऊंट ठेवू शकतो. ही जी अमाऊंट आहे आपण ॲज अ इमर्जन्सी फंडमध्ये आपण यूज करू शकतो, आणि ही जी अमाऊंट आहे रिकरिंग डिपॉझिटची ते आपण कधीही विथड्रॉ करू शकतो. राईट. पण एफ डीची जी अमाऊंट आहे ती आपल्याला ॲज अ जर आपण जर मॅच्युरिटी पिरियड पहिलेच जर विड्रॉ केली किंवा एफ डी जर आपण तोडली तर डेफिनेटली त्याच्यावर आपल्याला काही बेनिफिट भेटणार नाही. पण आरडीवर तेवढा बेनिफिट आपल्याला भेटतो. जर तुम्ही म्हणजे 6 महिन्यानंतर तरी विड्रॉ केला किंवा 1 वर्षानंतर तरी विड्रॉ केला तर बेसिकली त्याच्यावर जो अमाऊंट बनतोय तो तुम्हाला त्याच्यावर भेटतो. सो क्लिअर आहे एफ डी आणि आर डी मधला डिफरन्स. ओके. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हॉट इज सिबिल. सिबिल स्कोर हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधला. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड याचा अर्थ काय होतो? क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड याच्यामध्ये सिबिल स्कोर जो आहे हा मेजर्स युअर क्रेडिट वर्थीनेस. राईट. कारण की सिबिल स्कोर हा केव्हा क्रिएट होतो? जेव्हा तुम्ही लोन घेतात तेव्हा तुमचा सिबिल स्कोर पाहिला जातो. जेव्हा तुम्ही लोन अप्लाय करतात, जसं होम लोन असेल, कार लोन असेल, राईट, पर्सनल लोन असेल, तर तिथे तुमचं सिबिल स्कोर चेक होतो. तुमचा जर सिबिल स्कोर 0 असेल तर तुम्हाला हाय रेट ऑफ इंटरेस्टने ती अमाऊंट बॉरो केल्या जाते. म्हणजे तुम्हाला हाय इंटरेस्ट रेट तिथे पेड केला जातो. राईट. जर तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल, सिबिल स्कोर जर चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला जो कमी त्याचा बँकेचा जो कमी रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्या रेट ऑफ इंटरेस्टने तुम्हाला ते पैसे प्रोव्हाइड केले जातात. तर सिबिल स्कोर हा बेसिकली फॉर लोन पर्पज यूज केला जातो. बेस ऑन दॅट सिबिल स्कोर तुम्हाला ते लोन प्रोव्हाइड केल्या जाते. राईट. तर याच्यामध्ये सिबिल स्कोरचे जे पॉईंट्स दिलेले आहेत, सिबिल स्कोर 750च्या वरती जर असेल तो एक्सलंट असतो. त्याच्यामध्ये जो कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट असेल बँकेचा, राईट, सध्या बँकेचा जो होम लोनचा जो कमीत कमी रेट आहे तो अराउंड 7.5 7.15 पासून स्टार्ट होतो आणि 8 ते 9 पर्यंत आहे. जर एखाद्याचा जर सिबिल स्कोर 750च्या प्लस असेल तर त्याला कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने ती रेट ऑफ इंटरेस्टने ती अमाऊंट भेटेल? 7.5, जो त्यांचा कमी असेल सगळ्यात जास्त. आणि 7 to 750च्या जर असेल तर दॅट इज गुड सिबिल स्कोर. जर बिलो 650च्या असेल तर नीड्स इम्प्रुव्हमेंट. आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की हा सिबिल स्कोर आपण इम्प्रूव्ह कसं करू शकतो? जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करत असाल, जर त्याचं पेमेंट जर तुम्ही रेग्युलरली जर पे करत असाल, म्हणजे रेग्युलरली एकही ईएमआय मिस न करतात किंवा 45 दिवसाचा टाइम पिरियड आहे, तर टाइम पिरियडमध्ये तुम्ही जर तुमच्या क्रेडिट कार्डचं पेमेंट जर केलं तर डेफिनेटली तुमचा सिबिल स्कोर तिथं वाढत जातो. राईट. तुम्ही जर एखादा छोटं लोन घेतलं असेल, राईट, एखादी कार बाईकवर लोन घेतलं असेल, जर त्या बँकचा ईएमआय त्या कार लोनचा ईएमआय जर तुम्ही परफेक्टली जर भरत असाल तर तिथे तुमचा सिबिल स्कोर वाढतो. राईट. तर सिबिल स्कोर त्या प्रकारे तो वाढत वाढत जातो. तुम्ही जर फर्स्ट टाइम जर लोन घ्यायला गेलात ना तर तुम्हाला लोनचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो हायर पे करावा लागेल, कारण की तुमचा सिबिल स्कोर जनरेट झालेला नसतो. राईट. तर हा जो सिबिल स्कोर आहे तो कशाने वाढतो? जेव्हा तुम्ही लोन घेतात, लोन टाइमावर पे करतात, ईएमआय टाइमावर पे करतात, तेव्हा हा सिबिल स्कोअर तुमचा वाढत जातो. आणि जेवढा चांगला सिबिल स्कोअर असेल तेव्हा तेवढा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट तिथे कमी होत जातो. येस, हे समजलं सिबिल स्कोअर. मी एक शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे अराउंड. हा एक थोडा मोठा टॉपिक आहे, पण ॲज अ यंग एज एवढं तरी तुम्हाला समजलं तर इनफ आहे. म्हणजे व्हॉट इज सिबिल स्कोर. म्हणजे जेव्हा तुम्ही लोन तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये कोणी जर लोन वगैरे घेतला असेल तर डेफिनेटली त्यांचा सिबिल स्कोअर चेक करा. सिबिल स्कोअर कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याच्यासाठी पॅन कार्ड असणे मॅन्डेटरी आहे. आता तुम्हाला समजलं की बँकेने पॅन कार्ड का मॅन्डेटरी केलेलं आहे? कारण की त्यांना तिथे ट्रान्झॅक्शन दिसतात की तुम्ही कुठं कुठं लोन घेतलेले आहेत, किती ईएमआय तुमचे पेंडिंग होते, किंवा काय डिस्प्यूट होते का तुमच्या काही लोनमध्ये. तर ते सगळा जो हिस्ट्री आहे, ती सगळी हिस्ट्री तुम्हाला त्या सिबिल स्कोअरमध्ये दिसून येते बिकॉज ऑफ द पॅन कार्ड. कारण की पॅन कार्ड जे आहे ॲज त्या पॅन कार्डला सगळ्या गोष्टी तुमचे अटॅच असतात. आणि पॅन कार्ड
तुमच्या जेव्हा तुम्ही रिटर्न फाईल कराल, म्हणजे टॅक्स जेव्हा आपण समोर एक सेशन घेणार आहोत टॅक्सवरती, तर त्यामध्ये ITR फाईल करताना पॅन कार्ड कसं इम्पॉर्टंट आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय ते आपण बघणार आहोत. तर सिबिल स्कोअर सगळ्यांना समजलेलं आहे? येस. ओके. सो कॉमन मिस्टेक स्टुडंट मेक्स ऑर पीपल मेक्स, लाईक ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की आपल्याला OTP शेअर करायचा नाही, शेअरिंग OTP, क्लिकिंग फेक बँकिंग लिंक्स, जे बँक लिंक्स असतात त्याच्यावर क्लिक करणे, कारण की बँक कधीही कोणतीही लिंक पाठवत नाही किंवा OTP साठी आपल्याला कॉल करत नाही. राईट. त्याच्यानंतर कीपिंग वीक पासवर्ड, जर आपण एखादा वीक पासवर्ड जर ठेवला, राईट, जर आपण कुठेतरी इंटरनेट कॅफेला गेलो, तिथं जर आपण आपला लॉग इन पासवर्ड जर टाकला, तर डेफिनेटली तिथं जर तो सेव्ह झाला, तर तिथे कोणीही आपला अकाउंट जे आहे ते यूज करू शकते. राईट. त्याच्यानंतर इग्नोरिंग बँक स्टेटमेंट, आपण जेव्हा बँक स्टेटमेंट इग्नोर करतो, कारण की बँक स्टेटमेंट जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला तिथे समजून येतं की आपण किती खर्च केलेला आहे, आपलं अकाउंट दर महिन्याला किंवा दर हप्त्याला किती आपले इन्व्हेस्टमेंट होत आहेत, किती आपल्या एक्सपेन्सेस मध्ये जात आहेत, तर ते आपल्याला दिसून येते. टेकिंग लोन्स विदाउट अंडरस्टँडिंग टर्म्स, म्हणजे आपण काय करतो, कोणत्याही बँकिंग इन्स्टिट्यूटला गेले तर तिथे आता लोन अवेलेबल असतात. कारण की पहिले लोनसाठी पहिले क्रेडिबिलिटी पाहिल्या जायची, म्हणजे तो व्यक्ती खरंच लोन भरू शकतो की नाही, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जायच्या. पण आता काय होतंय की आता एका क्लिकवर आपल्याला लोन अवेलेबल होते, कार लोन असेल, राईट, कोणतं तरी आपल्याला आता फर्निचरवर पण लोन भेटते, जर आपल्याला आपल्याला घराचं रिनोव्हेशन करायचं असेल त्याच्यावरही लोन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाईक घ्यायची असेल तर त्याच्यावर इन्स्टंट आपल्याला लोन भेटते. पण आपल्याला लोनच्या जाळ्यात अटकायचं आहे का? नाही. आपल्याला लोन अवॉइड करायचे आहेत, आपल्याला आपल्या वेल्थ क्रिएशन, वेल्थ बिल्डिंगवर फोकस करायचा आहे. आणि लोनचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे, कारण की समोर जर फ्युचरमध्ये जर एखाद्या वेळेस जर गरज पडली, तर आपल्याला ते नॉलेज पाहिजे की कोणतं लोन आपल्यासाठी बेटर आहे. अदरवाईज काय होते ना की मोबाईल ॲपवर गेल्यानंतर आपल्याला 5 लाखाचं लोन अप्रूव्ह आहे, प्री अप्रूव्ह लोन. आता सध्या हा पण एक ट्रेंड चालू आहे. जसं तुमच्याकडे एखादं कार्ड असेल ICICI बँकचं, तुमच्याकडे अकाउंट असेल, तर ते इन्स्टंटली लोन प्रोव्हाइड करतात तुमच्या सॅलरीवरती. ऑफकोर्स ते का प्रोव्हाइड करतात, कारण की तुमची इलिजिबिलिटी आहे त्या गोष्टीसाठी. राईट. कारण की तुम्ही जर 1 लाख रुपये महिना कमवत असाल आणि तुमच्यावर कोणतेही बाकीचं लोन नसेल, तर डेफिनेटली ते तुम्हाला ऑफर करतात की आम्ही ॲज अ लो रेट ऑफ इंटरेस्टमध्ये तुम्हाला 5 लाखाचं पर्सनल लोन जे आहे प्री अप्रूव्ह लोन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. राईट. आपल्याला काम नसतानाही काही काही वेळेस आपण ते लोन घेतो आणि ते चुकीच्या कामासाठी यूज करतो आणि डेफिनेटली त्याच्यानंतर आपण त्या लोनच्या जाळ्यात अटकतो. राईट. तर कोणतं लोन आपल्यासाठी चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, कारण की गुड लोन आणि बॅड बॅड लोन असे दोन कन्सेप्ट आहेत. गुड लोन मध्ये काय काय येते, अ, जसं होम होम लोन आहे, कारण की आपण एक होम घेतल्यानंतर आपली एक वेल्थ क्रिएशन तिथे होणार आहे, राईट. त्याच्यासाठी आपण होम लोन घेतो. तर होम लोन जे आहे ते गुड लोन आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन आहे, एज्युकेशन लोन, दॅट इज अ गुड लोन. बॅड लोन मध्ये काय ते पर्सनल लोन आहे, राईट. त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीसाठी आपण जर घराचं फर्निचर वगैरे करायचं असेल त्याच्यासाठी जर लोन घेतोय, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ बॅड लोन. कारण की त्या गोष्टीसाठी अ, आपण कोणत्याच गोष्टीसाठी लोन घ्यायला पाहिजे ज्या गोष्टी आपले ॲसेट क्रिएशन करतात. जसं बिझनेस लोन असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ गुड लोन. कारण की आपण एक त्याच्या थ्रू एक बिझनेस उभा करतोय, जो पण बिझनेसमधून जो प्रॉफिट येईल त्याच्यानंतर तो आपण EMI पे करू शकतो. राईट. सर, असे लोनचे थोडे कॅटेगरीज आहेत, त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. तर या ज्या मिस्टेक्स आहेत त्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी करायची आहे. तुम्हाला सगळ्यांना बँकेत जायचं आहे, राईट. तिथे बँक मॅनेजर असेल किंवा तिथे कोणी बँकचा एम्प्लॉय असेल त्याला म्हणायचं की मला एक सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं आहे माझ्या नावाने. तर तो काय सांगतोय तुम्हाला, जे काही गोष्टी सांगेल ते तुम्हाला लिहून काढायचे, आपल्या माइंडमध्ये ठेवायचे आहे. जर तो म्हणेल की तुमचं वय काय आहे, तुमचं वय जर 18 इयरच्या खाली असेल तर डेफिनेटली म्हणेल तुम्हाला एक गार्डियन लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही ते ओपन करू शकणार नाही. जर 80+ असेल
वय 18च्या वरती असेल तर डेफिनेटली तो तुम्हाला एक फॉर्म देईल. तो फॉर्म फिलअप करून तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड जर काढलं नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. पॅन कार्ड इज मॅन्डेटरी. तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या अप टू डेट ठेवाव्याच लागतील. राईट. त्याच्यानंतर लर्न हाऊ टू यूज UPI सेफली. तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन झाल्यानंतर UPI ॲप डाउनलोड करायचं आहे. ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक करायचं आहे. क्रिएट अ मंथली सेव्हिंग गोल. राईट. त्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला काहीतरी सेव्हिंग करायची आहे मंथली. 1 रुपया, 2 रुपया जे काही असेल ते. त्याच्यानंतर कम्पेअर सेव्हिंग अकाउंट्स, FD अँड RD. जसं आपण शिकलेलो आहे, FD काय, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, याच्यामधला डिफरन्स काय तर ते आपल्याला कम्पॅरिझन करायचं आणि ते शिकायचं आहे. राईट. सर दीज आर द स्मॉल प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी जेणेकरून तुम्ही बँकेत गेल्यावर तुम्हाला या गोष्टी समजतील. राईट.